नमस्कार. मी अपर्णा मारावार. भटकंती ऐतिहासिक जागा शोध आणि कच्चा चिवडा या समूहाच्या प्रचंड यशानंतर गाठभेट हा संवादात्मक कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. गाठभेट हा कार्यक्रम अनेकांच्या मुलाखती आणि अनेक थोर व्यक्तींचा सहवास गाठभेट या कार्यक्रमातून आपल्याला लाभणार आहे. आपल्या आजूबाजूला अनेक प्रेरणादायी व्यक्ती असतात, पण त्यांच्या संघर्षाच्या आणि यशाच्या कथा आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. त्या कथा समोर आणण्यासाठी, मनापासून संवाद घडवण्यासाठी गाठभेट हा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. गाठभेट म्हणजे फक्त मुलाखत नाही, तर अनुभवांची आणि आठवणींची खरी भेट आहे. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला आपण नाशिकमधील प्रेरणादायी व्यक्तींची अशीच एक मनाची गाठभेट घेणार आहोत. आणि याच विचारातून गाठभेट हा समूह तयार झालाय. पण आता प्रश्न पडतो अनेकांना की गाठभेट हेच नाव का? कारण आयुष्यात कधी ध्यानीमनी नसताना एखाद्याची अचानक गाठ पडते आणि त्या भेटीतून, संवादातून मिळणारा आनंद तो प्रत्येकालाच अनुभवता यावा. ही भेट केवळ 1 to 1 मुलाखत नाही, तर जिथे अनुभवांची देवाणघेवाण होईल आणि प्रेरणा मिळेल आणि नात्यांची वीण घट्ट होईल. हीच गाठभेट या समूहाची मूळ संकल्पना आहे आणि तोच आमचा निव्वळ उद्देश आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की या वयात प्रेरणा घेऊन काय करणार? पण 50-60 नंतरचं वय म्हणजे काही थांबणं नव्हे, तर स्वतःसाठी नव्याने उभं राहण्याची वेळ असते. या वयात स्त्रीकडे अनुभव असतो, संयम असतो आणि मनात प्रचंड ताकद असते. प्रेरणा या वयात काही सिद्ध करण्यासाठी सांगत नाही, ती एवढंच आठवण करून देते, तू अजूनही महत्त्वाची आहेस, तू अजूनही करू शकतेस आणि तू अजूनही अनेकांसाठी प्रेरणा ठरू शकतेस. कारण प्रेरणेला वयाची मर्यादा नसते. नाशिक जवळील आपण नाशिक परिसरातील अशाच अनेक व्यक्तींना आपण आता भेटणार आहोत आमच्या गाठभेट या सिरीजमधून दर महिन्याच्या 20 तारखेला. नाशिकमधील या व्यक्तीची गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहे का? नक्कीच बघा ही सिरीज. धन्यवाद.